सांगता काय त्याला नक्की, बाच एवढं दुःख वाटलं नव्हतं. एवढं दुःख दादाचं वाटलं. 3 वर्ष दुकानदारीला गेला, 3 वर्ष गावाला आला नव्हता. आमचाही ऊसाही ऊसतोडी करली. अगोदर एक जागी होतो तोपर्यंत मेंढर राखली, काळ्यानं केलं. ह्याला तर मी 6 महिन्याचं घेऊन, काळ्याला 3 महिन्याचं घेऊन गेलो. धाकट्या पोराला 4 वर्ष मी चौघापाशी ठेवलं ऊसतोडीला गेल्यावर शाळा शिकायसाठी. अवस्था म्हणजे काय, त्याला उठायचं कळलं नाही. उठायचं कळलं नाही. आमच्यातल्या ह्या मराठी शाळेतल्या मॅडमने, मास्तर आली, त्यांना उठवलं. अजून काल त्यानं दिवसभर त्याच्या तोंडाला पाणी नव्हतं. बाळूमामाच्या माळिंगरायच्या आमच्या कृपेनं एवढा ही 100% बसतोय. नमस्कार मंडळी, मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. आपण आज ज्या जिल्हा परिषद गटामध्ये आहोत ते करगणी जिल्हा परिषद गटात आहोत आणि करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे युतीचे जे उमेदवार आहेत ते विनायकरावजी मासाळ हे या करगणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करतायत आणि आज त्यांच्या मातोश्री आपल्या सोबत जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. प्रथमतः तुमचं मानदेश प्राईम मध्ये स्वागत आहे. मला सांगा, आज तुमचा जो मुलगा आहे तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय, काय वाटतं, निवडून येईल? 100%. कसं कारण वाईटच केलं नाही ना कुणाचं, कधी बाळपणापासून वाईटच केलं नाही. चांगलंच परिचय, त्याच्यावर चांगले संस्कार झाले तर त्यानं गरिबीतनं पुढे सरलाय. चांगला आहे, काही कुणाला लुबडलं नाही, कुणाला झोंबडलं नाही, काही नाही. त्याच्या ती पुढे सरला. एवढा आमच्या सपनात सुद्धा नव्हतं की ही एवढ्या पुढं सरी असं. पण ती त्याची न्याहाती चांगली ठेवल्यामुळं त्यानं बाळपणाच्यानं ती चांगला एवढ्या म्हणजे मोहर सरलाय. पहिल्यांदा तुमचा संघर्ष सांगा. सुरुवातीला तुम्ही कसं जीवन जगत होता, आता कसं जीवन? आम्ही जीवन म्हणजे हे तर 5 वर्ष 3 वर्ष दुकानदारीला गेला, 3 वर्ष गावाला आला नव्हता. 3 वर्षानंतर लग्न करून त्यानं काय तर 40-50 हजाराचं केलं. त्यानं जमीन बाप दारू पेत होतं, ही करून ठेवली होती. पण बाळानं पण दारू पेत होता, पण न्याती सोडली नव्हती. हाय असं म्हणजे गरीब परिस्थितीतनं लय हालातनं माझी पोरं पुढे गे हितवर पोचले. तुम्ही, तुमचा व्यवसाय काय होता? आमचाही ऊसाही ऊसतोडी करली. अगोदर एक जागी होतो तोपर्यंत मेंढर राखली, काळ्यानं केलं. ह्याला तर मी 6 महिन्याचं घेऊन, काळ्याला 3 महिन्याचं घेऊन गेलो. काळ्या रानाला जात असताना आता एवढं बारकं पोरग कसं तुम्ही सांभाळत होता? आता काय करायचं, इलाजच नव्हता. ते सगळं बोजा, सगळं घोड्यावर बोजा घालायचा, सगळं हे करून शिरणार. परत त्यांना हे केलं, परत ऊसतोडी केली. किती वर्ष? 9 वर्ष ऊसतोडी केली. 9 वर्ष आई मुद्दाम बसला इथं. त्यांच्यात 4 वर्ष केली. श्यामू सरगराच्यात 5 वर्ष केली. जगू सरगराच्यात 1 वर्ष केली. 10 वर्ष ऊसतोडी केली. 7 वर्ष मधल्या पोरानं सहकार्य केलं आम्हाला ऊसतोडी करायला. काय नाव त्यांचं? रावसाहेब. रावसाहेब ते सरपंच झालं. त्यानं 7 वर्ष ऊसतोडीला सहकार्य केली. आणि बारक्या धाकट्या पोराला 4 वर्ष मी चौघापाशी ठेवलं ऊसतोडीला गेल्यावर शाळा शिकायसाठी. अशा परिस्थितीत एकूण मुलं किती तुम्हाला? 3 जण मुलगा. 4 होते त्यातला वारलाय, 3 जण मुलगा. म्हणजे थोडक्यात तुम्ही जो संघर्ष केलाय, आज या संघर्षाला कुठेतरी फळ मिळतंय. आज एवढ्या मोठ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळत्या. जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा होते, त्यांनी त्यांना द्यायचं म्हणजे कारण म्हणजे चांगली न्याहाती, त्यांचं संस्कारच म्हणजे आमचं चांगलं. ज्यांनी उमेदवारी दिली ते आज अजितदादा ते गेलं. काल सकाळी ते झोपलेला उठला नाही. त्याला आमच्यातल्या मास्तरांनी बोला असं एवढं दुःख वाटलं. साहेबावरती त्यांचं प्रेम 7 वर्ष विमानामध्ये त्यांनी प्रवास सुद्धा केला, होय, फिरवून आणि त्यांना उमेदवारी सुद्धा दिली. आणि त्यांच्या सभेसाठी या जिल्हा परिषद गटामध्ये येणार होते 2 तारखेला, आणि काळाने घात केला त्यांचा. ते काय आता लय म्हणजे लय मोठं दुःख झालंय. ती बातमी कळल्यानंतर काय अवस्था झाली विनायक? अवस्था म्हणजे काय, त्याला उठायचं कळलं नाही. आमच्यातल्या ह्या मराठी शाळेतल्या मॅडमने, मास्तर आली, त्यांना उठवलं.
अजून काल त्यानं दिवसभर त्याच्या तोंडाला पाणी नव्हतं. काल माध्यमांशी बोलताना अक्षरशः ते हुंदके देऊन रडत मग होते. मग व्हायच की सांगता काय त्याला नक्की, बाच एवढं दुःख वाटलं नव्हतं, एवढं दुःख दादाचं वाटलं. काय नातं काय होतं अजितदादा आणि विनायक शेठ मासा यांचं? काय नाही बघा, असं म्हणजे त्यांनी गरीब परिस्थितीतनं म्हणूनच त्याच्या पाठीवर हात टाकला होता. आज राष्ट्रवादीचं एवढं मोठं पद सुद्धा पद त्यांना दिलंय. दिलंय. उमेदवार करायचा होता म्हणून त्यांनी तिकीट दिलं. म्हणून ना माझं म्हणणं आहे की एक आपलं बाळूमामाच्या माळिंगराच्या आमच्या कृपेनं एवढा ही 100% बसतोय. बरं मला सांगा, आता जे दुसरे उमेदवार आहेत ते सुद्धा तुमचे नातेवाईक आहेत? भाचाच आहे, भाचाच आहे. भाचाच आहे, नंदाचा मुलगा आहे. मग आता तुमचे जे पै पाहुणे आहेत ते नक्की तुमच्या प्रचारामध्ये येतात का इथं? येतात की आणि शेवटी आली आणि नाही आली. काही वेळेस काय असतंय, आज तिथं आत माझ्या मनाचं काम आहे, तुमच्या मनाचं काम आहे. फक्त विरोध करू नका, एवढं माझं म्हणणं आहे, दुसरं काही सुद्धा नाही. काय वाटतं, तुम्ही दोन्ही उमेदवार घरातले आहेत, त्यांना एकमेकावर ते टीका टिप्पणी वगैरे करतील असं वाटतंय का तुम्हाला? करतेला माझा मुलगा नाही करणार, माझा मुलगा पण नाही करणार की माझा दुसरा मुलगा पण नाही करणार. मलाच मी थोडं जरा काढलं तरी मला लगेच म्हणते ती, आका तू गप्प बस, आका तू टेन्शन घेऊ नको. मला म्हणते तू टेन्शन घेऊ नको. शेवटी पवाई तर शिकेल ना, उडी मारल्या म्हणल्यानंतर पवाई तर शिकेल ना, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही वाईट कुणाला म्हणजे आताच म्हणू नका तुम्ही, पहिल्यापासून पण गावाला आमच्या पंचायतीला आमचं घर एकीकडं आणि आम्ही नवरा बायको एकीकडे. आम्ही नवरा बायको ह्या पटकवाल्याच्या मागे, बजरंग मासा पटकवाला आहे, ह्याच्या मागे आम्ही नवरा बायको, आणि आमचं घर आपोट त्या अण्णा तांगडीच्या मागे. आम्ही पहिल्यापासूनच गावचं सोडलं नाही, किती पण विरोध असू द्या. बरं, आता तुम्ही प्रचारात फिरताय, जाताय का प्रचारात? काल सुरुवात करायची होती तर हे असं झालं, कसं प्रचारला अजून नाही. तर आता इथनं पुढं आता आज उद्यापासून चालू करा. आता म्हणूनच माळोबापाशी जायचंय, माळोबाला बिरोबाला तिकीट पत्रिका आई म्हणून तुम्ही मुलाच्या पाठीशी ठामपणे उभे आहात. होय. परंतु या करगणी जिल्हा परिषद गटातील लोकांना तुम्ही काय सांगताल? लोकांना मी काय सांगेन, माझ्या मुलाचा विकास करा तुम्ही, तेव्हा पण तुमचा विकास करील, तुम्हाला धरूनच चालील, ती काय असा सोडून चालणार नाही, एवढंच सांगणार. विनायक शेठ यांचं चिन्ह कोणतं आहे माहिती आहे का तुम्हाला? घड्याळ. तर मंडळी, ह्या ज्या आजी होत्या त्या विनायक शेठ मासा, म्हणजे जे करगणी जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आहेत, त्यांच्या आई मातोश्री काल अक्षरशः अजितदादा यांचा काळाने घात झाला. परंतु विनायक शेठ मासा हे अजून त्यातून सावरलेले नाहीत. आजीच्या बोलण्यातून ते आलं की काल मुलगा जेवला नाही. म्हणजे हे अजितदादा आणि विनायक शेठ यांचं नातं होतं. एका विमानात सुद्धा त्यांनी प्रवास केला होता. त्या आजीच्या तोंडून जे शब्द निघाले ते शब्द खूप हृदयद्रावक, म्हणजे अशी ती कालची घटना होती. मंडळी, मुलाखत कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.